नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका थक्क करणाऱ्या अंतराळ छायाचित्रामागील विज्ञान समजून घेणार आहोत. एका रॉकेटनं सूर्याच्या समोरून जाताना टिपलेला हा क्षण केवळ सुंदरच नाही, तर विज्ञानाच्या दृष्टीनंही अत्यंत रोमांचक आहे. या सूर्याच्या समोरून जाणाऱ्या रॉकेटला नेमके काय होते? या आश्चर्यकारक छायाचित्राच्या वरच्या डाव्या बाजूला दिसणारे स्पेस एक्स फॅल्कन 9 रॉकेट हे चित्र टिपण्याच्या अवघ्या 1 मिनिट आधीच प्रक्षेपित करण्यात आले होते. मे महिन्याच्या उत्तरार्धात अमेरिकेतील केप कॅनवेरल फ्लोरिडा येथून हे रॉकेट पृथ्वीच्या निम्न कक्षेकडे झेपावत होते. छायाचित्रकाराच्या अचूक स्थानामुळे त्याला रॉकेट दूरवर असलेल्या सूर्याच्या तबकडीसमोरून जाताना टिपता आले. विशेष म्हणजे सूर्याच्या समोरून जाण्यापूर्वीच हे रॉकेट ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने म्हणजेच सुपरसॉनिक वेगाने प्रवास करत होते. रॉकेटच्या या प्रचंड वेगामुळे त्याच्या पुढील भागाभोवती हवेत धनुष्याकार धक्का तरंग बो शॉक वेव्हज तयार झाले. हे संकुचित हवेचे तरंग छायाचित्रात स्पष्टपणे दिसत आहेत. यांपैकी किमान 3 धक्का तरंग सूर्याच्या तबकडी बाहेरही दिसत आहेत. याचे कारण म्हणजे हे तरंग सूर्यप्रकाशाचे अपवर्तन करतात. त्यामुळे ते छायाचित्रात उठून दिसतात. रॉकेटमधून बाहेर पडणाऱ्या वायूंच्या प्रवाहामुळे मागील बाजूस निर्माण झालेली अस्थिरता टर्ब्युलन्स देखील छायाचित्राच्या खालच्या उजव्या भागात पाहायला मिळते. हे दृश्य जरी नाट्यमय दिसत असले तरी त्याचा मोहिमेवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. स्टारलिंक 10-53 या मोहिमेअंतर्गत रॉकेटने नियोजनाप्रमाणे 29 दळणवळण उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत यशस्वीरित्या पोहोचवले. आणि हे सर्व पुरेसे आश्चर्यकारक नव्हतेच जणू. त्या दिवशी सूर्याच्या पृष्ठभागावर सूर्यकलंक सनस्पॉट्स देखील स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे हे छायाचित्र विज्ञान, तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्र यांचा अद्भुत संगम ठरते. मित्रांनो, तुम्हाला हे अविश्वसनीय दृश्य कसे वाटले? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच अंतराळातील रोमांचक घटना, वैज्ञानिक शोध आणि खगोलशास्त्रीय माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया विश्वातील आणखी एका अद्भुत रहस्यासह. तोपर्यंत जिज्ञासू रहा, विज्ञानाशी जोडलेले रहा आणि आकाशाकडे पाहत रहा.